कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू। खरं सुख आहे नाही म्हणजे सासूबाई आज घरात नाहीये, त्यामुळे जेवणात काय बनवायचं, भाजी काय बनवायची हे मी ठरवणार आहे। नाही लादी आधी पुसायची की भांडी आधी करायची हे सगळं मी ठरवणार आहे बाई। आनंदी, तिला काय झालं? हो ना वहिनी, वहिनी आनंदी आल्या का? आल्यात का म्हणजे काय झालंय भावना? वहिनी पण त्या सापडतच नाहीयेत अगं। अरे देवा, अगं मग यांना हरीश भाऊजींना तरी कॉल केलास का? अगं वहिनी माझं सगळं करून झालंय, पण पण त्या नाही सापडल्या। मी सुपर्णाला पण फोन केला पण ती मला म्हणली तिने काहीच केलं नाहीये म्हणून। वहिनी मला खरंच कळत नाहीये ग, माझं ना डोकंच चालत नाहीये, काय करू आता मी? अरे देवा, मलाही काही कळत नाहीये। एक काम करूया का, इथे काळजी करत बसण्यापेक्षा आपण थेट पोलीस स्टेशनला जाऊया का? हो, काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच हवं आपल्याला। चल लगेच जाऊ। चला आलो घरी। आनंदी, अरे मॅडम तुम्ही आनंदी वहिनी, हा तू यांना घेऊन आतमध्ये जा आणि खोलीचं दार बंद करून घे। हो चल बाळ, दे इकडे। टाळा। बाय बाय। चला। काय ग? आनंदी कुठे भेटल्या तुम्हाला? अहो कुठे भेटल्या म्हणजे काय, शाळेत भेटल्या। अहो म्हणजे मला माहिती आहे तुमचं ऑफिसमध्ये खूप काम असतं ना, म्हणून मी विचार केला की मीच देतो त्यांना। आणि तुम्हाला सांगू अहो काय मजा केली हो आम्ही, म्हणजे आईस्क्रीम खाल्लं, पॉपकॉर्न खाल्ले, फुगे विकत घेतले। ऍक्च्युली तुम्ही हव्या होता तो, म्हणजे माझी दुपार तर एकदम मस्त गेली होती। जराही भान नाहीये तुम्हाला? तुम्ही बेशिस्त आहात, कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाहीये तुम्हाला। मला त्रास द्यायला तुम्हाला मजा येते इथपर्यंत ठीक होतं सगळं, पण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायला तुम्हाला जराही लाज वाटत नाही? अहो मॅडम पण आनंदींना तुम्ही परस्पर शाळेतनं घेऊन गेलात आणि त्याबद्दल कुणाला कळवलंही नाही तुम्ही। अहो मॅडम तसं नाही। गप्पा बसा, तुम्हाला जोक वाटला हा? टाइमपास आहे हा? मॅडम तुम्ही समजताय तसं नाही। बस, एक शब्दही बोलू नका बरं का। इथून पुढे तुम्ही आनंदींच्या आसपासही फिरकायचं नाही। हो मॅडम। एक शब्दही ऐकायचा नाहीये मला। आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा, अहो, बाहेर निघा। अहो, निघा, निघा। घे, तुला भूक लागली असेल ना, खातेस? चालेल, मी आलेच। तर भावना अगं लहान आहे ती, कशाला तिच्यावर एवढा राग काढतेस? बोल तिच्याशी। आणि आनंदी बाळ, भावना आई घ्यायला येणार होती ना तुला, मग तू अशी सिद्धू काका बरोबर कशाला निघून आलीस? कारण मी त्यांना ओळखते आणि ते म्हणाले की आपण सॉरी भावना, प्लीज।
मी आत येऊ का? या. भावनाई, तुला भूक लागली असेल ना? हे घे लाडू. भावनाई, तू रुसू नकोस ना माझ्यावर. आनंदी, मला भूक नाहीये, नकोय मला लाडू, तुम्ही खा. सॉरी भावनाई, प्लीज प्लीज सॉरी, खरंच सॉरी. भावनाई, हे बघ मी काय बनवलंय. वीणा वहिनी, वहिनी, काय ग? काय झालं? ऐक, तू प्लीज आनंदींसोबत इथे बसशील. स्वयंपाकाचं मी बघते. हं. काय बाई, भावना आईचा रुसवा गेला नाही वाटतं अजून. नाही. जाईल हं? लवकर जाईल. अरे वा, छान बनवलंयस ग. आई, तू अशी रुसू नकोस ना माझ्यावर. मला करवत नाही ग. प्लीज बोल ना माझ्याशी. मी एवढी वाईट आहे का ग? तू इतकी का रडते? मी बॅड गर्ल सारखी वागली म्हणून का? नाही आनंदी, तुम्ही कधीच बॅड गर्ल सारखं वागत नाही. उलट माझ्यासारखं खूप मोठी चूक झाली. कसली चूक भावना? मी तुम्हाला शाळेत आणायला वेळेत नाही पोचले. मग सिद्धू काका आला होता ना, मी त्याच्यासोबतच घरी आले. बसा. आनंदी, हे बघा, शाळेत आणायला मी किंवा आजी किंवा आजोबा किंवा आपल्या घरात राहणारं कोणीही आलं ना, तरच त्यांच्या बरोबर यायचं. आणि दुसरं कोणीही आलं तर त्यांच्या बरोबर यायचं नाही. कळलं? हा? हो आई, मी याच्या पुढे असं नाही वागणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.